नमस्कार. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. अ, आपण संस्कृत भारतीच्या अ, गीता प्रवेश भाग 2 ह्याच्या याच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण पहिल्या काही सेशन्समध्ये भगवद्गीतेच्या पहिल्या 6 चॅप्टर्सचं किंबहुना 3 ते 6 या चॅप्टर्सचं आपण विवरण केलं होतं. सो आजपासून आपण पुन्हा एकदा भगवद्गीतेचा 7वा चॅप्टर किंवा 7वा अध्याय, ज्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. सो आतापर्यंत आपण भगवद्गीतेचे बेसिकली आधी 18 चॅप्टर्स किंवा 18 अध्याय आहेत हे सर्वांना माहिती आहे. त्या अध्यायाचे जर जर एक क्लासिफिकेशन केलं तर त्याच्यामध्ये पहिले 6 अध्याय, नंतरचे 6 अध्याय आणि पुढचे 6 अध्याय असं एक क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये पहिला ते 6वा अध्यायापर्यंत हा कर्मयोग सांगितलेला आहे. 7व्या ते 12व्या अध्यायापर्यंत भक्तियोग सांगितलेला आहे आणि 13व्या ते 18व्या अध्यायापर्यंत हा ज्ञानयोग सांगितलेला आहे. सो असं एक प्रकारचं क्लासिफिकेशन आपल्याला इथे करता येईल. किंवा अध्यायांची नावं आता आपण 18 घेत नाही, पण तुम्ही जर अध्यायांचं नीट विश्लेषण केलं तर पहिले 6 हे कर्मयोगासाठी तो अर्जुनाला सांगतो आहे की तू युद्ध कर. युद्ध, कर्मसन्यास योग, ज्ञानसन्यास योग वगैरे सगळे, सांख्य योग, युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे असं तो सांगतो. आणि 6वा जो अध्याय आहे जो आत्मसंयम योग किंवा ज्ञान योग, त्याच्यामध्ये तो एंडला, म्हणजे आता आपण ते घेणारच आहोत, एंडला तो सांगतो की हे सर्व जग माझ्या मध्ये स्थित आहे, त्यामुळे तू योगी बन असं त्याला म्हणतो आहे. कारण योगी हा तपस्वी आणि ज्ञानीपेक्षा मोठा असतो किंवा पर अवस्थेमध्ये असतो. त्यामुळे तू योगी पण. आणि मग तिथून 7व्या अध्यायाची सुरुवात होते आणि तिथे तो स्वतःच्या म्हणजे 7व्या तो 12वा अध्यायापर्यंत तुम्ही बघाल तर अक्षर ब्रह्मयोग, विभूती योग असे सगळे योग आहेत किंवा असे सगळे अध्याय आपल्याला दिसतात जे भक्ती योगाकडे जास्त किंवा किंवा परमेश्वराची विवरण किंवा परमेश्वराचं आपण पॅरलली साईड शेअर करूया. भगवंताची महतीचं वर्णन केलेलं आपल्याला त्या पहिल्या म्हणजे 7 पासून ते 12व्या अध्यायापर्यंत आपल्याला आढळतं. सो जर चॅप्टर्सची नावं जर तुम्ही बघितली 7 ते, कारण हा एक पूर्ण सेक्शन आहे भगवद्गीतेचा, 3 सेक्शन्स. म्हणजे पहिला अर्जुन विषाद योग, मग सांख्य योग, जोपर्यंत शेअर होते तोपर्यंत काही गोष्टी मी पण शेअर करू इच्छिते. की अर्जुन विषाद योग पहिला चॅप्टर आहे, दुसरा सांख्य योग, तिसरा कर्मयोग, त्यानंतर कर्मसन्यास योग, 5वा आहे कर्मसन्यास योग आणि 6वा आहे ध्यान योग किंवा आत्मसंयम योग. ओके. सो एकच मिनिट होते. हे पहिला 6 हा कर्मयोग आहे किंवा कर्मयोगाविषयी हे बोलतात की युद्ध करणं किंवा कर्म करणं हे का आवश्यक आहे. पुढचा 7वा अध्याय आहे ज्ञान विज्ञान योग, 8वा आहे अक्षर ब्रह्मयोग, त्यानंतर 9वा आहे राजविद्या राजगुह्य योग, 10वा आहे विभूती योग, त्यानंतर 11वा आहे विश्वरूप दर्शन योग आणि 12वा आहे भक्ती योग. या 7 ते 12 मध्ये भगवंतानी स्वतःमधून कशी पृथ्वी निर्माण झाली आहे किंवा हे जगत निर्माण झाले आहे आणि स्वतः तो कसा प्रत्येक ठिकाणी आहे आणि हे सर्व पृथ्वी किंवा हे जग हे त्याच्या अधीन कसं आहे याविषयी वर्णन श्रीकृष्ण ह्याच्यामध्ये 7 ह्याच्यात करतात. त्यामुळे हे मोस्टली भक्ती योगासाठी प्रेरक असे हे चॅप्टर्स मधले जे 7 ते 12 चॅप्टर्स आहेत ते आहेत. सो आज आपण त्याला सुरुवात करतो आहोत. 7वा चॅप्टर आहे, 7व्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग, योगा ऑफ विजडम अँड रिअलायझेशन. ज्ञान आणि विज्ञान ह्याच्यामध्ये बारीकसा फरक असतो. तो पुढच्या काही एका श्लोकामध्ये त्यांनी अनुभव म्हणजे एक्सप्लेन करून सांगितलं आहे की ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय. शास्त्रांमध्ये जे सांगितलेलं असतं, आपल्याकडे जसं भगवद्गीता आहे, संहिताज आहेत, वेद उपनिषद आहेत, त्यांच्यामधून ज्या ऋषींना जे ज्ञान प्राप्त होतं की जी माहिती किंवा जी इन्फॉर्मेशन प्राप्त होते ती त्यांनी नोट डाऊन केलेली असते. ओके. किंवा जे त्यांना वेद हे अपौरुषेय आहेत, त्याचा कोणी लेखक नाही, जे ज्ञान त्यांना ब्रह्मांडामध्ये दिसलं किंवा ऐकू आलं, श्रुती प्रमाण आहे, ऐकू आलं, ते त्यांनी वेद उपनिषदांच्या माध्यमातून मांडलेलं आहे, त्याला ज्ञान असं म्हणतात. ओके. म्हणजे जे लिहिलेलं आहे, जे स्क्रिप्चर्स आहेत किंवा ज्या संहिताज आहेत त्याला ज्ञान असं म्हणतात. कुठल्याही विषयाचं असू शकतं, असंख्य विषयांबद्दल आहे उपनिषदांमध्ये नॉलेज. सो दॅट इज अ नॉलेज ऑर विजडम, इंडियन विजडम आपण ज्याला म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज अ ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे काय आहे की ते ज्ञान जेव्हा आपण शिकून
शब्दप्रमाणाने किंवा एखाद्या गुरुकडे जाऊन तेव्हा जेव्हा ते आपण शिकतो आणि जेव्हा ते आपण इम्प्लिमेंट करतो आपल्या आयुष्यामध्ये. ज्ञानयोगाच्या पायऱ्या आहेत, श्रवण, मनन, निधिध्यासन वगैरे अशा पायऱ्या आहेत. सो जेव्हा आपण ते शिकतो आणि त्या शिकून ते आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या व्यवहारामध्ये आपण ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला जे नॉलेज प्राप्त होतो त्याला विज्ञान असं म्हणतात, विच इज अ सेल्फ रिअलायझेशन. एखादी गोष्ट कशी करावी हे मी जेव्हा शिकून घेते माझ्या गुरुकडून, तेव्हा त्याला ज्ञान संपादन केलं असं म्हणता येईल. परंतु ते ज्ञान संपादन करून जेव्हा मी माझ्या आयुष्यामध्ये ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करते आणि प्रयत्न केल्यानंतर त्यात कधी कधी यशस्वी होते, कधी कधी अपयशस्वी किंवा अयशस्वी होते. परंतु ते यशस्वी झाला किंवा अयशस्वी झाला, ते सुद्धा जो अनुभव तुम्हाला मिळतो, दॅट इज कॉल्ड एज अ विज्ञान. विशेष प्रकारचं ज्ञान आहे ते, आणि दॅट मे डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. इट डिपेंड्स ऑन द, कारण ते सापेक्ष आहे. ओके. सो विज्ञान हे वेगवेगळं असू शकतं प्रत्येकासाठी, पण ज्ञान एकच असतं. सो ज्ञान आणि विज्ञानामधला हा एक बारीकसा फरक आहे की योगा ऑफ विजडम अँड रिअलायझेशन किंवा सेल्फ एक्सपिरियन्स असा हा चॅप्टर आहे. ज्ञान विज्ञान योग किंवा 7वा चॅप्टर आहे. सो थोडंसं मॅक्सिमाइज करूया आपण. ओके. प्रथमतः आपण बघूया की या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघणार आहोत. 30 सूत्र आहेत या चॅप्टरमध्ये. एकच मिनिट, थोडं मॅक्सिमाइज करते. 30 सूत्र आहेत या चॅप्टरमध्ये. पहिल्या ते 7व्या सूत्रामध्ये त्यांनी नॉलेज विथ रिअलायझेशन आणि इन्फिरियर अँड हायर फॉर्म ऑफ प्रकृती याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर 8व्या त्या 12व्या सूत्रामध्ये, एकच सेकंड, 8व्या ते 12व्या सूत्रामध्ये प्रेझेन्स ऑफ गॉड इन ऑल सब्जेक्ट्स, म्हणजे भगवंत प्रत्येक चर आणि अचर वस्तूमध्ये कसा प्रेझेंट आहे किंवा अस्तित्व त्याचं आहे याविषयी त्यांनी वर्णन केलेलं आहे. 13व्या ते 19व्या सूत्रामध्ये मायेचं वर्णन केलेलं आहे की ही माया म्हणजे भगवंतानीच निर्माण केलेली माया काय आहे, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गुरफटणारी आणि न गुरफटणारे असे कुठल्या कुठल्या प्रकारची लोक पृथ्वीवर अस्तित्वात असतात, त्याविषयी 4 काइंड ऑफ पीपल ही हॅज डिस्क्राइब्ड. त्याच्यानंतर 20 ते 23 या सूत्रांमध्ये त्यांनी क्वेश्चन ऑफ वर्शिपिंग अदर गॉड्स म्हणजे भगवंत कृष्ण किंवा विष्णू ह्याच्या व्यतिरिक्त जे अदर सेलेस्टियल बॉडीज आहेत किंवा कॉस्मिक एनर्जीज आहेत, ज्याला आपण देव अशी उपमा दिलेली आहे, त्यांच्याविषयी वर्णन आणि त्यांच्याविषयी वर्शिप किंवा त्यांची पूजा केल्याने काय लाभ होतो याविषयी वर्णन करतात ते. त्यानंतर 24 ते 30 या सूत्रांमध्ये द मेन हू आर अवेअर अँड अनअवेअर ऑफ द गॉड्स ग्रेस, म्हणजे मी ह्या सर्व सेलेस्टियल गॉड्सपेक्षा पुढे आहे किंवा त्याच्या पलीकडे आहे असं श्रीकृष्ण म्हणतात. आणि मला जाणणारे आणि मला न जाणणारे या सर्व लोकांविषयी काय होतं याचं वर्णन त्यांनी 24 ते 30व्या सूत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. सो आपण मागच्या म्हणजे साधारणतः 1 महिन्यापूर्वी आपण जो अभ्यास वर्ग घेतला होता तोपर्यंत आपण 6व्या अध्यायातल्या शेवटचे 2 सूत्र आहेत, ते आत्मसंयम योग किंवा ध्यान योग आहे. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तस्मात् योगी भव अर्जुन, किमर्थम तपस्वीभ्य अधिक योगी, म्हणजे योगी मनुष्य किंवा ध्यान योगी मनुष्य किंवा माझं ध्यान करणारा मनुष्य हा तपस्वीपेक्षा श्रेष्ठ आहे. ही इज सुपिरियर दॅन द ऑस्टेरीज और ही इज सुपिरियर दॅन द तपस्वीज. ही इज सुपिरियर दॅन द ज्ञानीभ्य अपि मतः अधिक, म्हणजे ज्ञानी माणसापेक्षा लर्न माणसापेक्षा सुद्धा तो श्रेष्ठ आहे. कर्मेभ्य च अधिक, म्हणजे कर्मयोगी माणसापेक्षा सुद्धा ध्यानयोगी किंवा माझं ध्यान करणारा मनुष्य हा श्रेष्ठ आहे. तस्मात् योगी भव अर्जुना, म्हणून हे अर्जुना तू ध्यानयोगी पण किंवा माझ्यामध्ये तू सम्मिलित हो किंवा माझ्यामध्ये तू आसक्त हो असं त्याला म्हणायचं आहे. आणि तू योगी बन, ध्यानयोगी बन असं त्याचं म्हणणं आहे. पुढे तो शेवटच्या सूत्रामध्ये 6व्या अध्यायाच्या काय म्हणतो आहे की योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. का घेते आहे याचा एक रेफरन्स आहे पुढे, म्हणून घेते आहे. ऑफ ऑल योगीज हुज माइंड इज ऑलवेज ॲब्सॉर्ब्ड इन मी, म्हणजे ज्याचं मन हे माझ्यामध्येच सदैव लीन आहे. वन हू इज एंगेज्ड इन डिवोशन टू मी, हू इज रिअली डेडिकेटेड टू मी, म्हणजे माझ्यामध्येच त्याची सगळी भक्ती किंवा त्याचा सगळा भाव, त्याची सगळी श्रद्धा माझ्यामध्येच आहे. देम आय कन्सिडर टू बी द हायेस्ट योगी अँड रिलेटिव्ह ऑफ ऑल युक्ततमो मतः.
म्हणजे तो असा मनुष्याला मी सगळ्यात हायेस्ट काइंड ऑफ योगी असं समजतो, सगळ्यात श्रेष्ठ योगी असं मी समजतो. कारण तो सदैव माझ्यामध्ये किंवा माझ्या भक्तीमध्ये लीन असतो आणि माझ्यामध्येच तो राहतो. त्यामुळे इथे तरी भक्तियोगाचं म्हणजे एक महात्म्य वर्णन केले आहे. आणि मग पुढे 7व्या अध्यायानंतर तो ज्ञान विज्ञान योग सुरू करतो, जो कम्प्लिटली ह्याच्या पुढचे सगळे चॅप्टर 7 ते 12 हे भक्तियोगाचं वर्णन करतात किंवा भगवंत किती श्रेष्ठ आहेत आणि कसे आपण भगवंतामध्ये कसे राहतो या संदर्भी संपूर्ण वर्णन सुरू होतं. भक्तियोगाचा एक सेक्शन पुढे सुरू होतो 7 ते 12 अध्यायांमध्ये. सो लेट अस स्टार्ट दिस 7th चॅप्टर, भक्ती योगा टोल्ड बाय श्रीकृष्ण. ओके, सो 7व्या अध्यायाच्या पहिल्या सूत्रामध्ये भगवंत म्हणतात की श्री भगवान उवाच मय्यासक्त मनाः पार्थ योगम युंजन मदाश्रय असंशयम समग्रम मा यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ओके, संधी विग्रह बघूया. मयी आसक्त मनाः, यण संधी आहे. मयी आसक्त मनाः पार्थ योगम युंजन, वर्णमेलन आहे, युंजन मदाश्रय. मदाश्रय आहे परंतु एक पद आहे अखंड, त्यामुळे संधी विग्रह करायची आवश्यकता नाही. असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तत् शृणु. तत् शृणु मध्ये पहिल्यांदा तकारस्य चकारः अभवत, श्रुत्व संधी आहे. त्याच्यानंतर शृणु मधला शकाराचा छकार झालेला आहे, छत्व संधी आहे. ओके, आधी श्रुत्व संधी अनंतरम छत्वसंधी झालेली आहे. त्यामुळे तत् योग शृणु असं त्याचं संधी विग्रह आहे. सो भगवंत काय म्हणत आहे की हे अर्जुना, नाव लिसन हाऊ विथ माइंड अटॅच एक्सक्लुसिव्हली टू मी अँड सरेंडरिंग टू मी थ्रू प्रॅक्टिस ऑफ भक्ती योगा यू कॅन नो मी कम्प्लिटली फ्री फ्रॉम द डाऊट. असंशयम म्हणजे तुला आता मी जे काही सांगणार आहे हा योग किंवा हे ज्ञान जे मी तुला पुढे ज्ञान आणि विज्ञान पुढे सांगणार आहे आणि हा जो काही भक्ती योग मी तुला पुढे सांगणार आहे, हे ऐकून तुला कुठल्याही प्रकारचा संशय, आतापर्यंत मी तुला जेवढं सांगितलं त्यात तुझ्या मनामध्ये काही डाऊट्स आहेत अजून सुद्धा, परंतु ह्याच्या पुढे मी जे तुला सांगणार आहे त्याच्याने तुला कुठल्याही प्रकारचे डाऊट्स तुझ्या मनामध्ये राहणार नाहीत. सो मयी आसक्त मना, अन्वय बघूया. हे पार्थ मयी आसक्त मनाहा, की हे पार्थ माझ्यामध्ये मन आसक्त करून किंवा पूर्णपणे माझ्याकडे अटॅच करून काय कर, असंशयम मदाश्रय म्हणजे माझ्यामध्येच आश्रय घेतलेला तू, प्रथम येतेच सगळे प्रथमा विभक्तीत आहेत. युंजन योगम, योग अवस्थेमध्ये, आता जो मगाशी तुला 6व्या अध्यायामध्ये जो सगळा योग सांगितला आपण है ना, मिथ्याहार विहारश्च वगैरे योगाची प्रिपरेशन वगैरे 6व्या अध्यायामध्ये सगळी सांगितली. नात्युश्रितम नातिनीचम वगैरे असे जे काही त्यांनी सगळी कसं बसावं, समकाय शिरोग्रीवम वगैरे अशी जी तुला सगळ्या प्रकारचा जी एक ज्ञान सांगितलं, तो योग त्या योगाशी जोडून युंजन, युज धातूचा शत्रुप्रत्यय पुल्लिंग प्रथमा एकवचन. सो अशा प्रकारच्या योगाशी जोडणारा तू काय कर, समग्रम माम यथा म्हणजे जशा प्रकारे, आता मी जसं सांगतो आहे, माम त्वम ज्ञास्यसि, त्वम मध्यरूत आहे, ज्ञास्यसि ज्ञान तू भविष्यकाळ रूट लकार मध्यम पुरुष एकवचन. त्यामुळे तू जसं मला जाणून घेशील ते मी तुला जाणून घेणार आहेस ते मी तुला सांगतो, की ज्याने तू हे मला जाणून घेशील निश्चितपणे ते मी तुला आता सांगतो आहे, ते तू ऐक. तत् शृणु, मध्यम पुरुष एकवचन, आज्ञार्थक लोट लकार, ते तू आता ऐक असं तो त्याला सांगतो आहे. म्हणजे भगवंत आता पुढचे त्यांची विभूती किंवा त्यांचं वर्णन पुढे सुरू करणार आहेत की ते स्वतः कोण आहेत याविषयी ते सांगत आहेत पुढच्या संपूर्ण सूत्रांमध्ये. पुढे तो काय म्हणतो आहे, ज्ञानम तेहम सविज्ञानमेदम वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यम वशिष्यते. ज्ञानम ते अहम पूर्वरूप संधी आहे. सविज्ञानम इदम वर्णमेलन आहे. वक्ष्यामि अशेषतः यणसंधी आहे. यत ज्ञात्वा मध्ये अधिष्ठुत्व संधी आहे. त्याच्यात म्हणजे तकारस्य चकारः भवत आणि त्याच्यानंतर जष्टव संधी आहे, चकारस्य जकारः. त्यामुळे आधी यज्ञात्वामध्ये अधिष्ठुत्व संधी अनंतरम जष्टव संधी. नेह न इह गुणसंधी आहे. भूयः अन्यत्
भूयः अन्यत मध्ये विसर्गस्य ओत्व अनंतरम गुणसंधी आणि पूर्वरूप पण. अन्यत ज्ञात्व, अन्यत ज्ञातव्यम, अन्यत ज्ञातव्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा आधी श्रुत्व संधी, तकारस्य चकारः, अनंतरम चकारस्य जकारः जश्व संधी. किंवा तुम्ही उलट पण म्हणू शकता, किंवा किंबहुना फक्त जश्व सुद्धा म्हणू शकता. असो. सो अन्यत ज्ञातव्यम, ज्ञातव्यम तव्यत आणि तव्यत प्रत्यय आहे. ज्ञातव्यम अवशिष्यते, पर्णबिलन आहे साधं. सो तो काय म्हणतो आहे, आय शॅल नाव रिव्हील अप टू ऑन टू यू फुल्ली द नॉलेज अँड विजडम नोईंग विच नथिंग एल्स रिमेन्स टू बी नोन इन दिस वर्ल्ड. म्हणजे आता मी तुला अशा प्रकारचं एक मिनिट, हा, वक्ष्यामी म्हटलेलं आहे उत्तम पुरुष एकवचन, त्यामुळे अहम, अहम इदम ज्ञानम इदम सविज्ञानम ज्ञानम अशेषतः वक्ष्यामी. म्हणजे आता मी हे इदम, हे अनुभवासह, म्हणजे अनुभवा साक्षात्कारासकट प्रकट झालेलं, म्हणजे अनेक योग्यांनी त्याचा अनुभव घेतलेलं असं हे ज्ञान, हे मी तुला आता अशेषतः म्हणजे पूर्णपणे मी आता तुला सांगतो आहे. वक्ष्यामी म्हणजे कथयामी, कथयिष्यामी, रूढलकार आहे. सो ते मी तुला आता सांगतो आहे. यत् ज्ञात्वा म्हणजे जे जाणून घेऊन, न इह म्हणजे इथे, न अवशिष्यते असं त्याचं आहे. त्यामुळे इथे म्हणजे या पृथ्वी तलावर, भूयः पुन्हा म्हणजे भूयः म्हणजे पुन्हा, अन्य ज्ञातव्यम म्हणजे अन्य काही जाणण्यासारखे, तव्यत प्रत्यय, जे जाणून इथे या पृथ्वी लोकावर अन्य काही जाणण्यासारखे न अवशिष्यते म्हणजे जाणण्यासारखे काहीही शिल्लक राहत नाही. ते ज्ञान मी तुला आता सांगतो आहे, ते तू कृपा ऐक, असं त्याला पहिल्या सूत्रात त्यांनी म्हटलं आहे, ते तू ऐक. ओके. सो आपण पुढच्या सूत्राकडे जाऊया. हू नोज कृष्ण. आता हू नोज कृष्ण म्हणजे की हे जे ज्ञान आहे, आधीच त्यांनी पहिल्याच दुसऱ्या तिसऱ्या अध्यायात सांगून टाकलेलं आहे की हा योग मी विवस्वात, मनु, वर्षिणा वगैरे वगैरे. तर अनेक लोकांना हे मी सांगितलेलं आहे, आता तुला सांगतो आहे. आणि या अनेक लोकांना सांगता, गुरुपर्यंत सांगता आल्यामुळे काही लोक मला ओळखतात की मी कोण आहे, परंतु काही लोक ओळखून सुद्धा काही लोक विसरतात. म्हणून आता तो पुन्हा सांगतो आहे की कोण कोण लोक मला ओळखतात, किंवा तर त्याविषयी तिसऱ्या सूत्रात तो सांगतो आहे की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित मां वेत्ति तत्वतः. म्हणजे संधी विग्रह बघूया आधी, की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती, तकारस्य दकारः जश्वसंधी, सिद्धये यतताम अपि वर्णमेलत्, सिद्धानां कश्चित माम, अनुनासिक संधी, तकारस्य नकारः अभवत्, अनुनासिक संधी आहे, कश्चित माम वेत्ति तत्वतः. म्हणजे की वन अमॉंग थाउजंड ऑफ मेन स्ट्राइव्स टू रिअलाइज मी. यतती, यत म्हणजे प्रयत्न करणे असा धातू वापरलेला आहे, की सिद्धीसाठी, सिद्ध ये चतुर्थी एकवचन, सिद्धीसाठी म्हणजे मला जाणण्यासाठी, किंवा मला यथार्थमध्ये माझं नॉलेज करून घेण्यासाठी, सहस्रेषु मनुष्याणाम कश्चित सिद्धये यतती म्हणजे कश्चित म्हणजे कोणीतरी एक, वन अमॉंग थाउजंड मेन स्ट्राइव्स टू रिअलाइज मी, किंवा मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी हजारांपैकी एखादा मनुष्यच प्रयत्न करतो. Out of those striving yogis, again some rare one devoting himself exclusively to me knows me in reality. आणि यतताम अपि सिद्धानाम म्हणजे या सर्व सिद्ध म्हणजे त्या सर्व प्रयत्न करणाऱ्या सिद्धांपैकी, षष्टी एकवचन, यतताम हा यत धातूचा शत्रू प्रत्यय आहे, षष्टी बहुवचन. त्या सर्व प्रयत्न करणाऱ्या सिद्धांपैकी किंवा योग्यांपैकी कश्चित माम वेत्ती तत्वतः म्हणजे तत्वतः कश्चित एकमेव माम वेत्ती म्हणजे त्यांच्यापैकी एकमेव असा कोणीतरी असतो की जो या त्या हजार लोकांपैकी, किंवा त्या हजार नाही सॉरी त्या अनेक सिद्धांपैकी जे प्रयत्न करणारे आहेत हजारांपैकी एक, असे जे काही असतील त्यांच्यापैकी सुद्धा एखादाच मला तत्वतः जाणू शकतो. का बरं हे एवढं डिफिकल्ट आहे? द रिझन इज दॅट ऑल पीपल किंवा जो काही या पृथ्वीवर मनुष्य आहे, दे आर एंगेज्ड इन पशुवृत्ती. पशुवृत्ती म्हणजे आहार, निद्रा, मैथुन, हे मेन आपले बेसिक पिलर्स आहेत, आपले गरजा आहेत, माणसाच्या मूलतः गरजा आहेत. आणि बिकॉज ऑफ द प्रकृती,
या प्रकृतीच्या अंमलाखाली असल्यामुळे आहार निद्रा मैथून या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये तो अडकून राहतो. आणि आहार निद्रा मैथून ह्यांना ओव्हरकम करणारा जो योगी असतो, असे योगी प्रयत्न करतात काही हजारांमध्ये एक. आणि त्यांच्याही पैकी काही जण कधी कधी प्रयत्न करतात, पुन्हा योगारूढ होण्याचा प्रयत्न करतात. ते मागच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की योगारूढ व्हायचा प्रयत्न करतात, पुन्हा ते योगभ्रष्ट होतात वगैरे वगैरे. सो अशापैकी एखादाच मनुष्य किंवा एखादाच योगी मला जाणून म्हणजे तत्वतः जाणून घेऊ शकतो, असं तो तिसऱ्या सूत्रामध्ये म्हणतो आहे. सो आता हे म्हणजे 1000 लोकांपैकी एक जाणून एक एक मनुष्य प्रयत्न करतो. त्या अशा अनेक प्रयत्न करणाऱ्यांपैकी एखादाच मला जाणून घेऊ शकतो. हे एवढं डिफिकल्ट काय आहे? बिकॉज ऑफ द प्रकृती, जी परत त्यांनी पुढच्या सूत्रांमध्ये म्हटली आहे की जी मीच क्रिएट केलेली आहे. ओके. सो तो काय चौथ्या आणि पाचव्या सूत्रामध्ये प्रकृतीचं वर्णन करतो आहे आणि टाइप्स ऑफ प्रकृती सांगतो आहे. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टदा. आता तो काय म्हणतो आहे की 8 प्रकारच्या म्हणजे 2 प्रकारच्या त्यांनी आधी प्रकृती सांगितलेली आहेत. एक अपरा प्रकृती आहे आणि दुसरी परा प्रकृती आहे. ओके. आता ही पहिल्या चौथ्या सूत्रामध्ये त्यांनी अपरा प्रकृतीचं वर्णन तो करतो आहे की अपरा म्हणजे लोअर काइंड ऑफ एनिथिंग आणि परा म्हणजे हायर फॉर्म किंवा हायर फॉर्म ऑफ एनिथिंग. तर प्रकृतीमध्ये अपरा प्रकृती म्हणजे लोअर काइंड ऑफ नेचर और लोअर काइंड ऑफ प्रकृती आणि परा प्रकृती म्हणजे हायर काइंड ऑफ प्रकृती. ओके. सो त्या कुठल्या कुठल्या प्रकृती आहेत किंवा हे जे मला न जाणण्यासाठीचे अडथळे किंवा जे काही ऑब्स्टॅकल्स आहेत ते प्रकृतीमुळे आहेत. तर ती अपरा प्रकृती कुठली आहे? ही 8 गोष्टींनी बनलेली आहे असं तो म्हणतो आहे की भूमी आधी संधी विग्रह बघूया. भूमी ही आपह, भूमी ही आपह मध्ये विसर्गस्य रेफः, आपह अनलह मध्ये विसर्गस्य उत्व अनंतरम गुणसंधी अनंतरम पूर्वरूप संधी. अनलह वायुः मध्ये विसर्गस्य उत्व आणि गुणसंधी. वायुः खम मनः बुद्धिः, मनः मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. बुद्धिः एव मध्ये विसर्गस्य रेफः भवत. नंतर अहंकारम इति इयम, इति इयम सवर्ण दीर्घसंधी आहे. मे भिन्ना प्रकृती अष्टदा, प्रकृती अष्टदा मध्ये विसर्गस्य रेफा. सो तो काय म्हणतो आहे? भूमी म्हणजे अर्थ, आपह म्हणजे वॉटर किंवा पाणी, अनलह म्हणजे फायर, त्यानंतर वायू म्हणजे एअर, त्यानंतर खम, खम म्हणजे आकाश किंवा अवकाश स्पेस, मनः माइंड, बुद्धी इंटेलेक्ट आणि अहंकार किंवा अहंकार. अहंकार म्हणजे इगो असं नाहीये, पण स्वतःचा जो आकार असतो, एक प्रत्येक वस्तूचा, चर अचर वस्तूचा एक आकार असतो, एक अस्मिता असते, त्याला अहंकार असं म्हटलं आहे. इति इयम मे भिन्ना प्रकृती अष्टधा, ही 8 प्रकारची या 8 गोष्टींनी मिळालेली ही माझी मम माझी ही प्रकृती आहे, जिला आपण मी पुढच्या सूत्रामध्ये त्यांनी म्हटले ही अपरा प्रकृती आहे. तर या अपरा प्रकृतीचे वर्णन तो चौथ्या सूत्रामध्ये करतो आहे. 5व्या सूत्रात तो काय म्हणतो आहे की अपरेयमितिस्त्वन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम जीवभूता महाबाहो ययेदम धार्यते जगत. संधी विग्रह बघूया. अपरा इयम गुणसंधी आहे. इयम इतः म्हणजे इथून म्हणजे या प्रकृतीतून. इतः तू, इतः तू मध्ये विसर्गाचा सकार झालेला आहे आणि तू अन्याम मध्ये यणसंधी झालेला आहे, उकाराचा वकार झाला आहे. त्यामुळे अपरा इयम इतः तू अन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम जीवभूता महाबाहो यया इदम, इथे गुणसंधी आहे, यया इदम धार्यते जगत. यया म्हणजे तृतीय एकवचन आहे. सो अपरा इयम म्हणजे इयम प्रकृती अपरा असती, म्हणजे ही म्हणजे चौथ्या सूत्रामध्ये जी सांगितलेली आहे ती प्रकृती ही अपरा आहे किंवा अपरा म्हणजे थोडीशी लोअर काइंड ऑफ प्रकृती आहे. ओके. इतः तू अन्याम म्हणजे इतः म्हणजे इथून अपादान आहे, म्हणजे जिच्यापासून हे वेगळी, अन्याम म्हणजे जिच्यापासून एक वेगळी प्रकृती आहे. इतः तू अन्याम मे प्रकृती मे पराम प्रकृतीम विद्धी त्वम विद्धी. ओके. म्हणजे हिच्यापासून जी वेगळी आहे अशी माझी जी अन्य प्रकृती आहे ती तू जाणून घे.
विधी मध्यम पुरुष एकवचन. त्यामुळे ती तू जाणून घे. तो मध्यरुत आहे की जी काय होते की जी जीवभूताम, म्हणजे जीवभूताम पराम प्रकृतीम विद्धी, म्हणजे जीवांमध्ये असलेली ही माझी या प्रकृतीपेक्षा म्हणजे अपरा प्रकृतीपेक्षा भिन्न प्रकृती आहे तीच जाणून घे. हे महाबाहो यया इदम सर्वम जगत धार्यते. म्हणजे हे महाबाहो अर्जुनासाठी म्हटलेलं आहे की यया म्हणजे जिच्या सहाय्याने हे सर्वम इदम सर्वम जगत धार्यते, म्हणजे हे सगळं जग धारण केलं जातं. ती प्रकृती पराप्रकृती ही या अपराप्रकृतीपेक्षा इतः अन्याम असती, म्हणजे हिच्यापासून थोडी वेगळी आहे, जिला तुम्ही पराप्रकृती म्हणू शकता. सो प्रकृतीचे दोन टाइप्स इथे त्यांनी इथे सांगितलेले आहेत, अपराप्रकृती आणि पराप्रकृती. ती अपराप्रकृती जी 8 गोष्टींनी बनलेली आहे, भूमी, आप, वायू, खम, मनः, बुद्धी, अहंकार. ओके. आणि पराप्रकृती जी हायर फॉर्म आहे, जिला तुम्ही प्राणिक एनर्जी पण म्हणू शकता, कारण प्राण प्राण सॉरी प्रश्नोपनिषदामध्ये तिला प्राणिक एनर्जी म्हटलेलं आहे. सो द फंडामेंटल लाईफ प्रिन्सिपल इन द फॉर्म ऑफ जीवा, म्हणजे आत्म्याचा जेव्हा गर्भामध्ये प्रवेश होतो त्याबरोबर प्राणाचा पण प्रवेश होतो. तर ते आता हे शब्द भगवद्गीतेची टर्मिनॉलॉजी वेगळी आहे, उपनिषदांची टर्मिनॉलॉजी वेगळी आहे. सो पराप्रकृती, ती प्रकृती जी आहे, प्रकृती आणि पुरुषाचा जिथे संयोग होतो तिथे गर्भाची उत्पत्ती होते. तर पुरुष एंटर झाल्यानंतर प्रकृती सुद्धा एंटर होते. सो ती प्रकृती विच इज अ हायर फॉर्म. आणि अपराप्रकृती ही जी मगाशी सांगितली, चौथ्या सूत्रात सांगितलेली अपराप्रकृती आणि 5व्या सूत्रात सांगितलेली पराप्रकृती, अशा दोन प्रकारच्या प्रकृती हे त्यांनी या अध्यायामध्ये वर्णन केलेले आहेत. तर सो अपरा इयम इतः अन्याम प्रकृतीम विद्धी, म्हणजे ही मगाशी सांगितलेली अपराप्रकृती आणि हिच्या पुढे पराप्रकृती आहे ती तू जाणून घे, असं तो म्हणतो आहे. सो पुढे तो सांगतो आहे आणि याच्याही पलीकडे मी आहे, म्हणजे प्रकृती या दोन प्रकारच्या प्रकृतींच्या पलीकडे पुरुष म्हणजे मी आहे. ओके. सो कारण भगवद्गीतेमध्ये पुरुष वगैरे असं काही प्रकृती पुरुष असं फारसं शब्द टर्मिनॉलॉजी वापरलेली नाही. त्यांनी कृष्ण स्वतःसाठीच वापरतो आहे, पण प्रकृती पुरुष ही सांख्यांची टर्मिनॉलॉजी आहे. सो कृष्ण त्याच्या पुढे म्हणतो आहे की आता ह्याच्या म्हणजे ह्या दोन प्रकारच्या प्रकृतींच्या पलीकडे मी आहे आणि आय एम द बेस ऑर आय एम द फाउंडेशन ऑफ एव्हरीथिंग हिअर, म्हणजे या जगामध्ये युनिव्हर्समध्ये माझ्यामुळे सगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत, त्याचं वर्णन तो पुढे करायला सुरुवात करतो आहे. एकच मिनिट. ओके. हा. सो 6व्या सूत्रामध्ये तो काय म्हणतो आहे, जस्ट मिनिट. हा. एतद्योनिनी भूतानि सर्वाणि त्युपधारय अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. म्हणजे एतद योनिनी समस्त पद आहे. एतद योनिनी मध्ये एषा योनिही येषाम तानी बहुव्रीही समास आहे. त्यामुळे म्हणजे ही अशा प्रकारची योनी म्हणजे प्रकृती. अशा प्रकार आणि ते योनी शब्द वापरलेला आहे. आणि कारण भगवद्गीतेमध्ये प्रकृती हा शब्द एकदाच इथे वापरलेला आहे. प्रकृती योनी किंवा अशा प्रकारची प्रकृती असलेली जी योनी म्हणजे एक प्रकारची स्पिशीज असं तुम्ही म्हणू शकता. किंवा एकच मिनिट, 10 मिनिटं राहिले, जस्ट मिनिट. हा. सो एतद योनिनी म्हणजे अशा प्रकारची योनी ज्यांनी धारण केली आहे असे ते सर्व. म्हणून हा बहुव्रीही समास आहे. त्याचा हे आहे एषा योनिही येषाम तानी, तानी सर्वाणी. ओके. सो त्यामुळे तिथे संधी विग्रह करायची आवश्यकता नाही. एतद्योनिनी भूतानी सर्वाणी इति उपधारय. सर्वाणी इति मध्ये सवर्ण दीर्घ संधी आहे, इति उपधारय मध्ये यणसंधी आहे. उपधारय म्हणजे हे तू जाणून घे किंवा हे तू धारण कर, हे नॉलेज तू धारण कर असं त्याला म्हणायचं आहे. अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयः तथा, प्रलयः तथा मध्ये विसर्गस्य सकार अभवत. When knowing that all living beings are manifested by these two energies of mine, I am source of entire creation and into me it again dissolves. त्याला काय म्हणायचं आहे की सर्वाणि भूतानि एतद योनिनी संती इति त्वम उपधारय. म्हणजे सर्व भूत या पृथ्वी तलावर किंवा या युनिव्हर्समध्ये जेवढी काही भूत किंवा जेवढी काही लिव्हिंग बिंग्स आहेत ती सर्व एतद योनिनी म्हणजे या योनींच्या अंतर्गत या दोन ज्या परा आणि अपरा प्रकृती सांगितल्या आहेत त्यांच्यामध्येच किंवा त्यांनीच मॅनिफेस्ट झालेले आहेत बाय दीज टू काइंड्स ऑफ एनर्जीज
इति इति त्वम उपधारय, हे तू जाणून घे किंवा हे तू ज्ञान तू ग्रहण कर किंवा धारण कर. उपयोग धारय आहे मध्यम पुरुष एकवचन. आणि काय म्हणतो आहे की अहम जगतः कृत्स्नस्य, म्हणजे कृत्स्नस्य सर्व जगाचं, जगतः षष्टी एकवचन, कृत्स्नस्य षष्टी एकवचन. अहम कृत्स्नस्य जगतः म्हणजे मी या सर्व जगाचा, प्रभवः प्रलयः तथा, म्हणजे मी या सर्व जगाचा, म्हणजे माझ्या या प्रकृतींमध्ये जरी ते लिप्त असले तरी सुद्धा मी या जगाचा प्रभव आहे. प्रभव म्हणजे उत्पत्ती कारण आहे. त्यामुळे प्रभव हा कृदंत आहे. प्रयोग भूधातूचा अप्रत्यय लागलेला आहे त्याला अपादानासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये आहे म्हणून. आणि म्हणून प्रभवती अस्मात् इत्यर्थ तो वापरलेला आहे तिथे. म्हणून प्रभव आणि प्रलय तथा, म्हणजे मीच त्यांचा या सगळ्या जगाचा प्रभव आणि प्रलय आहे. प्रलयमध्ये सुद्धा प्रयोग ली धातूचा अच प्रत्यय आहे, कृदंत आहे. त्यामुळे मीच या जगाचा, म्हणजे माझ्यापासूनच हे सर्व जग उत्पन्न होतं आणि माझ्यामध्येच या सर्व जगाचा नाश पण होतो. म्हणजे मी या सर्व हम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयः च अस्मि, म्हणजे मीच या जगाचा प्रभव म्हणजे कारणीभूत आहे आणि प्रलय म्हणजे नाशासाठी पण मीच कारणीभूत आहे, किंवा ते माझ्यामध्येच त्याचा सर्वांचा नाश, किंवा नाश म्हणण्यापेक्षा त्यांचा प्रलय होतो. प्रकर्षेण लयः इति प्रलयः. ओके. पुढच्या सूत्रात तो काय म्हणतो आहे की मत्तः परतरम नान्य किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. मत्तः परतरम न अन्य, सवर्ण दीर्घ संधी, अन्यत किंचित अस्ति, किंचित अस्ति मध्ये तकारस्य दकारः जष्ट्व संधी. धनंजय मयी सर्वमिदं, सर्वमिदं वर्णमेलन संहिता अस्ति. प्रोतम, प्रोतम मध्ये संधी आहे परंतु तो एकस्मिन एक पद आहे. सूत्रे मणिगणाः इव, मणिगणाः योग इव मध्ये विसर्गस्य लोप अभवत. सो काय म्हणतो आहे की देर इज नथिंग हायर दॅन माय सेल्फ, हे ओ अर्जुना, एव्हरीथिंग रेस्ट इन मी ॲज बीड्स स्ट्रॉंग ऑन अ थ्रेड. म्हणजे तो काय म्हणतो आहे की मत्तः परतरम म्हणजे माझ्याशिवाय अन्य किंवा माझ्याशिवाय पर असं काही न अन्यत किंचित अस्ति हे धनंजय, म्हणजे माझ्याशिवाय दुसरं असं या युनिवर्समध्ये किंवा या विश्वामध्ये काहीच नाही. मयी सर्वमिदं प्रोतम, प्रोतम म्हणजे योजितम, किंवा प्रोतम म्हणजे त्याच्यामध्ये त्याची स्थापना केलेली आहे किंवा त्याच्यामध्ये त्याची योजना केलेली आहे. सर्वम इदम हे जे काही तुला दिसतं आहे, सर्वम इदम मयी प्रोतम म्हणजे हे सर्व तुला जे काही दिसतं आहे ते सर्व माझ्यामध्येच त्यांची योजना आहे किंवा माझ्यामध्येच ते राहत आहेत. जसे एक उदाहरण दिले त्यांनी की जसे सूत्रे मणिगणाः इव, म्हणजे एखादी आपण माळ घेतली तर त्या माळेमध्ये सूत्रामध्ये जसे मणी बांधलेले असतात. ओके. किंवा माळेच्या सूत्रामध्ये किंवा फुलांची जरी माळ घेतली तरी त्या धाग्यामध्ये जशी फुलं गुंफलेली असतात तशी माझ्यामध्येच हे सर्व जग गुंफलेलं आहे किंवा माझ्यामध्येच हे सर्व जग राहतं आहे. हे तू आधी समजून घे, हे तू म्हणतो आहे. पुढच्या सूत्रामध्ये तो म्हणतो आहे की कंटिन्युएशन मध्ये की मीच या सर्व जगताचा कसा बेस आहे, फाउंडेशन आहे, हे याच्या संदर्भात त्यांनी जवळपास 7वा 8वा 6व्यापासून जवळपास पुढची 8वा 9वा सूत्र आहे, 10वा 11वा सूत्र पण तसंच आहे. आणि त्याच्या पुढे मग तो मायेचं वर्णन करतो. हे 12 13 पर्यंत हा ते सेम सांगतो आहे. ओके. थोडं पाठी होईल. आता 1-2 श्लोक घेऊ शकतो, 5-4 मिनिटं राहिली आहेत किंवा एखादाच घेऊ. सो हाऊ कृष्णा इज अ बेस ऑर फाउंडेशन ऑफ एव्हरीथिंग. याच्यामध्ये एक सुंदर गोष्ट आहे ती मी नंतर सांगेन पुढच्या सेशनमध्ये. सो 8व्या सूत्रामध्ये तो काय म्हणतो आहे की मी कोण आहे. सो रसोहमप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययोः प्रणवः सर्व वेदेषु शब्दः खे पौरुषम नृषु. तर तो सांगते की मी कोण आहे आणि मी कुठे कुठे आहे. तर रसः अहम मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप, अहम अप्सु मध्ये वर्णमेलन, कौंतेय प्रभास्मी, प्रभा अस्मी मध्ये सवर्ण दीर्घ, शशी सूर्ययोः इतरेतर द्वंद्व समास आहे. इतरेतर द्वंद्व समास आणि हे आहे षष्ठी बहुवचन आहे, षष्ठी द्विवचन आहे ते. प्रणवः सर्व वेदेषु शब्दः खे पौरुषम नृषु, म्हणजे मी कोण आहे, आय एम द टेस्ट इन द वॉटर. अहम अप्सु रसः अस्मि.
हं. म्हणजे मी अपसू म्हणजे अप 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 धातू अप प्रातिपदिक आहे. सप्तमी बहुवचन. पाण्यामध्ये मी त्याचा रस आहे किंवा पाण्याची मधुरता जी आहे, पाण्याची जी गोडवी आहे, गोडवा असतो, तो मी आहे. ओके. त्याची जी मधुरता आहे, तो मी आहे. हे कौंतेय शशी सूर्ययोः म्हणजे चंद्र आणि सूर्यांची जी प्रभा आहे, शशी सूर्ययोः प्रभा अहमस्मी. म्हणजे चंद्र सूर्यांची जी प्रभा आहे, त्यांचं जे तेज आहे, ते मी आहे. सर्व वेदेषु प्रणवः अहमस्मी. म्हणजे सर्व वेदांमध्ये, सर्व ज्ञान नॉलेजमध्ये जो मूळ जो काही एक आय एम द सॅक्रेड सिलॅबल ऑफ ओम इन वेदिक मंत्रास, म्हणजे जो वेदांमध्ये जे नॉलेज आहे त्यातला प्रणव किंवा ओमकार हा मी आहे. हं. शब्द खे, खे म्हणजे आकाश किंवा इथर, अवकाश. आय एम साऊंड इन द इथर. म्हणजे मी या सर्व अवकाशामध्ये, अवकाश महाभूत आहे त्याचा अर्थ असतो किंवा त्याचा स्पर्श आहे शब्द. प्रत्येक महाभूताचा एक अर्थ किंवा हे आहे. सो त्याचा आवाज किंवा त्याचा जो साऊंड आहे किंवा त्याचा जो गुण आहे अवकाशाचा, तो शब्द, तो मी आहे. शब्द ब्रह्म किंवा नाद ब्रह्म ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर नृषु पौरुषम. नृषु म्हणजे सर्व प्राणीमात्रांमध्ये किंवा सर्व पुरुषांमध्ये म्हणजे लोकांमध्ये, सर्व लोकांमध्ये जे पौरुष आहे, पौरुष म्हणजे ॲबिलिटी ऑर द काय म्हणू आपण त्याला, एलिजिबिलिटी. ज्या चांगल्या गुणवत्ता आहेत त्यांच्यामध्ये, जे चांगले गुण आहेत त्यांच्यामध्ये किंवा ज्या त्यांच्याकडे स्किल्स आहेत, ते मी आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये नृषू शब्द वापरले, त्यामुळे सर्व मनुष्यांमध्ये जी ॲबिलिटी, स्किल्स वगैरे जे असतात ते मी आहे. ओके. सो आय थिंक आपण इथे थांबूया. काय एखादा घेऊन थोडंसं कट होईल. ओके. सो आतापर्यंत आपण अशा प्रकारे थोडंसं मिनिमाइज करते. आपण चॅप्टर 7 ची पहिली 8 सूत्र बघितली, ज्याच्यामध्ये कृष्ण आणि भक्तियोग सांगायचा प्रयत्न केला आहे, की मी कोण कोण आहे किंवा माझं अस्तित्व कसं कसं आहे. 2 प्रकारच्या प्रकृती त्यांनी इथे सांगितल्या. सॉरी, थोडंसं लेट रिॲक्ट करतं. अच्छा, असतो. हां. हां. थोडा एक रिकॅप घेऊया, की मी प्रकृतीच त्यांनी सांगितल्या. कृष्ण माझ्यामुळे सर्व जगत आहेत. हां, म्हणजे तो पहिल्या सूत्रात म्हणतो, की आता मी तुला जे ज्ञान सांगणार आहे त्याच्यामध्ये तुला काही शंका राहणार नाहीत. जे जाणून घेतल्यानंतर तुला अन्य काही जाणून घ्यायची गरजच राहणार नाही. आणि हजारांमध्ये एखादा मनुष्य मला जाणण्यासाठी प्रयत्न करतो आणि अशा प्रयत्न करणाऱ्यांपैकी एखादाच मला जाणू शकतो. आणि मग दोन्ही प्रकारच्या प्रकृतीचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या ह्या दोन्ही प्रकृतींच्या पलीकडे मी आहे आणि मी सर्व ठिकाणी कसा आहे ह्याचं वर्णन तो पुढे 8 ते 13 म्हणजे 6 ते 13 सूत्रांमध्ये करतो आहे. तो म्हणजे 8 आपण कंप्लीट केलेले आहेत. सो तुम्हाला जर हा उपक्रम आवडत असेल, मी स्टॉप करते शेअरिंग. आवडत असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. आणि लाईक, कमेंट टाकायला नक्कीच विसरू नका. लाईक करायला विसरू नका, जेणेकरून हे व्हिडिओज सर्वांपर्यंत पोहोचू शकतील. जे काही तुमचे फीडबॅक्स असतील ते आमच्यासाठी अनमोल असतील. त्यामुळे तुम्ही नक्कीच याच्यावर कमेंट टाकायला आठवणीने कमेंट टाकत जा. सो थँक्यू व्हेरी मच. ह्याच्यापुढे आपण डिस्कशनसाठी गुगल मीटवर भेटू. धन्यवाद. नमो नमः सर्वेभ्यो. हां, काय म्हणते कसे प्रथम सन्ति सर्वे एक मासानंतरम. मार्चमध्ये परीक्षा नास्ति तद् महत्त्वपूर्णमस्ति. हा, हा आनन्दवार्ता अस्ति. अस्तु. हा, अस्तु.
एक मिनिट हे म्हणा मी पॅरली थोडस हे त्याचा तो अडकलाय तो झूम तिथे.